थेट पुण्यात जाणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले आहेत। मुख्यमंत्र्यांकडून पूरपरिस्थितीची पाहणी केली जाणार आहे। तर एकता नगर परिसरातील अनेकांचं नुकसान झालंय आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या स्थानिकांसोबत संवाद साधत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यानच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांसोबत मुख्यमंत्री संवाद साधतायत। यार मोबाईल घ्यायला खाली हे जरा सादर असेल तर सादर पण मागवा ना। सादर सादर रोहन आपण पाहतोय हे दृश्य। सध्या मुख्यमंत्र्यांकडून साहित्याचं वाटप केलं जातं। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतीक्षा आमची प्रतिनिधी आहे आपल्यासोबत। प्रतीक्षा, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा आणि या ठिकाणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांसोबत सध्या ते संवाद साधतायत। नक्कीच वर्ष आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे पूरग्रस्तांची जी काही त्यांची हानी झालेली आहे त्या संदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरा आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे पिंपरी चिंचवड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्राथमिक शाळेत आलेले आहेत, जिथं पूरग्रस्तांना ठेवण्यात आलेलं आहे। पवनाचं जे पाणी या पूरग्रस्तांच्या घरात शिरलं होतं त्या सगळ्या पूरग्रस्तांना या अहिल्यादेवी होळकर शाळेमध्ये कालपासूनच वास्तवात स्थलांतरित करून वास्तवात ठेवण्यात आलेलं आहे आणि आता या लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप होत आहे। या पूरग्रस्त लोकांची एकूणच माहिती घेत आहे, प्रकारे त्यांना काय काय नुकसान झालेलं आहे या सर्वांची माहिती त्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी। आणि त्याच्यानंतर ते पुण्यातील एकता नगर जो पूरग्रस्त भाग होता या एकता नगरीमध्ये जाणार आहेत। तिथल्या स्थानिकांशी ते चर्चा करणार आहेत। कशा प्रकारे एकूणच या सगळ्या पुरामुळे लोक कशी इफेक्टेड झालेली आहेत आणि आता त्यांना काय मदत करणं गरजेचं आहे। नदी सुधार प्रकल्प या गोष्टींवर देखील इथे चर्चा होणार आहे। सर्किट हाऊस येथे ही चर्चा पार पडणार आहे नदी सुधार प्रकल्पाबाबत। मात्र आता जो पूर आला आहे या पुराचा फटका या लोकांना नागरिकांना जो बसला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांची विचारपूस करत आहेत, त्यांना दिलासा देत आहे आणि जे ते नुकसान झालेलं आहे ती भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आता मदत जाहीर करणार आहे ते सांगणार आहे। परंतु आता तत्पूर्वी ते पिंपरी चिंचवड येथील
जे पूरग्रस्त आहेत त्यांच्याशी बातचीत करत आहेत. वर्षा, निश्चितच प्रतीक्षा आपण पाहतोय. खरं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सध्या ते पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांचा आज पुणे दौरा असणार आहे. नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत? पिंपरी चिंचवड इथला दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री हे पुण्यातील एकता नगरी सिंहगड रोड भाग जिथे मुठा नदीचं पाणी शिरलेलं आहे तिथल्या रहिवाशांना ते भेटणार आहेत. त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर पुण्यातील संगम ब्रिज जिथे मुठा नदीचा संगम होतो या ठिकाणी पाटील इस्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. जवळजवळ 1-2 फूट या लोकांच्या घरामध्ये चिखल गाळ साठलेला आहे. या लोकांची विचारपूस करणार आहे. पालिका कशा प्रकारे काम करत आहे, पुढे पुराची अशी परिस्थिती निर्माण न व्हावी याच्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येणार आहेत याबाबत सगळा आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री. आणि त्याच्यानंतर पुण्यातील सर्किट हाऊस येथे या संपूर्ण पूरग्रस्त लोकांचे आणि पुराबाबत जे काही नियोजन आहे, आढावा आहे त्याची बैठक होणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री हे मुंबईकडे रवाना होणार आहे. वर्षा, निश्चितच प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांचा दौरा तर असेलच, शिवाय ते संवाद देखील साधतील या सगळ्या नागरिकांसोबत. मात्र पुण्यातील सध्याचे अपडेट्स काय आहेत? पावसानं उसंत घेतल्याचं आपण पाहायला मिळत आहे आपल्याला. मात्र खडकवासला धरणातून विसर्ग असेल किंवा मग इतर बाबींचा पाणी वगैरे ओझरण्यास सुरुवात झाली आहे का? सध्याचे अपडेट्स द्याल. वर्षा, खरं तर पुण्यातला पाऊस जरी थांबला असला तरी घाट माथ्यावरचा पाऊस हा सतत चालू आहे. त्याच्यामुळे खडकवासला धरणाला जी जोडली गेलेली धरणं आहेत म्हणजे पानशेत, वरसगाव, टेमघर या घाट माथ्यावर जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे तिथला जो पाऊस जर थांबला नाही तर खडकवासल्यातून हा विसर्ग सुरूच राहणार आहे. मात्र घाट माथ्यावरचा पाऊस आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे घाट माथ्यावर. आणि इथला पाऊस जसजसा कमी होईल तसतसा खडकवासल्यातून विसर्ग कमी होईल आणि त्यानुसार आजूबाजूचं जे नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे. निश्चितच प्रतीक्षा, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.